नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नव्या भागात मी सर्वच इतिहासप्रेमी रसिक शिवभक्तांचे स्वागत करतो। मराठ्यांच्या नौदलाच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या मालिकेत आपण अतिशय अपरिचित असा हुबलडा किल्ला पाहिला, जो मराठ्यांनी स्वतः उद्ध्वस्त केलेला। यानंतर पुढील भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या बुलंद खांदेरीचे स्थळदर्शन केले व त्याचा इतिहास जाणून घेतला। आता येणाऱ्या भागांमधून खांदेरी किल्ल्याच्या बाजूलाच असणाऱ्या पण आरंभापासून मराठ्यांच्या विरोधात बांधल्या गेलेल्या उंदेरीची गाथा आपण पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य राखायला, स्वराज्य वाढवायला बरेच किल्ले बांधले, पण शिवरायांच्या हयातीतच त्यांनी बांधलेल्या किल्ल्यासमोर मराठा सत्तेला प्रतिबंध करण्यासाठी एक खुले आव्हान म्हणून बांधला गेलेला कदाचित हा एकमेव किल्ला असावा। उंदेरीचा हा जलदुर्ग जिंकण्यासाठी मराठ्यांनी जवळपास तब्बल 90 वर्ष चिकाटीने बऱ्याच वेळा प्रयत्न केले। कित्येक मराठ्यांनी या लढ्यामध्ये बलिदान केले। सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या येणाऱ्या भागामधून आपण सर्वस्वी हा अपरिचित असा इतिहास जाणून घेत उंदेरी किल्ल्याचे स्थळ दर्शन देखील करणार आहोत। चला तर मग उंदेरीच्या या नव्या भागाची सुरुवात करूया। उंदेरी हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात आहे। अलिबाग शहराच्या उत्तरेला साधारणपणे 5-6 किलोमीटर अंतरावर थळगावच्या समुद्र किनाऱ्यावर आले असता आपण समुद्रात खोलवर अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर खांदेरी किल्ला पुसटसा पाहू शकतो। पण थळचा समुद्र किनारा ते खांदेरी याच्या मध्येच असणाऱ्या बेटावर किनाऱ्यापासून साधारणपणे 1.5 किलोमीटर आत उंदेरीचा जलदुर्ग सर्वांचे लक्ष वेधून घेतो। खांदेरी उंदेरीची ही जोडगोळी बऱ्याच कोळी गीतांमधून प्रसिद्ध आहे, पण आज जरी आपण जोडीने या किल्ल्यांची नावं उच्चारत असलो तरी इतिहास काळात मात्र हे किल्ले परस्परांच्या विरोधात उभे ठाकले होते। आजही खांदेरीवर बोटींचा धक्का असल्याने बोटीने फारच सोप्या रीतीने खांदेरीला जाता येते, पण उंदेरी किल्ल्याजवळ समुद्र फारच उथळ व खडकाळ असून बोटींसाठी धक्का देखील नसल्याने मासेमारी करणारे बांधव येथवर येण्यासाठी सहसा तयार होत नाहीत। याखेरीज भारत स्वतंत्र झाल्यावर देखील आपल्या इतिहासाविषयी असणाऱ्या अक्षम्य अज्ञानामुळे, हलगर्जीपणामुळे, स्वार्थी लालचीपणामुळे महाराष्ट्र सरकारच्या भूमापन व महसुली विभागाने हा किल्ला चक्क विकण्यास मंजुरी दिली होती। इतिहास प्रेमींच्या जागरूकतेमुळे हा किल्ला नष्ट होण्यापासून कसा तरी वाचला। या संबंधीच्या वादामुळे देखील येथे येण्यास सहसा कोणी तयार होत नाही। आम्ही देखील मोठ्या मुश्किलीने केवळ शिवरायांच्या आशीर्वादामुळेच येथवर कसेबसे पोहोचून आपल्यासाठी हे चित्रीकरण घेऊन आलेलो आहोत। चला आता आपण येथून किल्ल्यामध्ये प्रवेश करू। उंदेरी किल्ल्याजवळ समुद्र खडकाळ असल्यामुळे मोठ्या बोटी उंदेरी किल्ल्याच्या अगदी लगत जाऊन थांबू शकत नाही। त्यामुळे मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत उतरून त्या खडकाळ किनाऱ्यालगत जावे लागते। तेथे सतत ओले आणि धारदार खडक स्वागताला हजर असतात। त्यामुळे उंदेरीला जाणाऱ्या लोकांना मी विनंती करीन की अतिशय काळजीपूर्वक हा टप्पा पार करून किनाऱ्यावर पोहोचावे। एकदा आपण किनाऱ्यावर पोहोचलो की भल्या भक्कम तटबंदीवर लावलेले हे सुंदर सुविचार आपले स्वागत करतात आणि उंदेरीच्या किल्ल्यात आपला गडप्रवेश होतो। मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नवीन भागांमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहिलंच आता की आपण किती सुंदर असा प्रवास करून जलमार्गाने पहिल्यांदा खांदेरीचा जलदुर्ग पाहिला। आता आपण ह्या एका अतिशय अपरिचित आणि फारच कमी लोकांनी पाहिल्या असलेल्या दुर्गामध्ये प्रवेश करणार आहोत। या दुर्गाचं नाव आहे किल्ले उंदेरी। आता आपण उंदेरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर आलेलो आहोत। तुम्ही बघितलं येथे बोट लागायला किती त्रास पडतो आणि येथे येण्यासाठी किती कसरत करावी लागते। तर आता आपण हा जो तुम्हाला रॅम्प दिसतोय हा एकेकाळी येथे असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचा रॅम्प होता आणि येथे आपल्याला या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसतं। या प्रवेशद्वाराची खासियत अशी आहे
की ह्याच्या बरोबर मध्ये तुम्हाला आर्च स्टोन दिसतोय आणि तो आर्च स्टोन तिथून काढला तर संपूर्ण कमान खाली ढासळून पडेल. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कमान जोडण्यासाठी कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही आहे. केवळ त्या आर्च स्टोनच्या प्रेशरने ही पूर्ण कमान सांधली गेलेली आहे. आणि ह्या किल्ल्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणात किल्ले बांधले. प्रतापगड बांधला, सिंधुदुर्ग बांधला, पद्मदुर्ग बांधला, तसाच त्यांनी खांदेरी बांधला. उंदेरी हा एकमेव असा किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कुठल्या तरी एका परकी सत्तेने स्वराज्याविरुद्ध तोंड देण्यासाठी बांधला. तर अशा ह्या उंदेरी किल्ल्यामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत आणि ह्या किल्ल्याचे स्थळदर्शन करताना ह्या किल्ल्याचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आता आपण ह्या उंदेरी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आहोत. येथे तुम्ही बघू शकत असाल हिरव्या रंगाने या किल्ल्याची तटबंदी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर हा जो मॅप आहे हा ट्रेक क्षितिज ह्या अतिशय सुंदर अशा वेबसाईटवरून मी चित्रित करून घेतलेला आहे. त्यांनी येथे जुन्या काळी तोफांची रचना कशी होती त्या देखील दाखवल्या आहे. ह्याखेरीज आता सह्याद्री प्रतिष्ठानने येथे आतमध्ये तोफांचे लोखंडी गाडे बसवून येथे इतिहासाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण येथून आत जाऊन पहिल्यांदी येथे असलेला वाडा बघणार आहोत. येथे असलेली पाण्याची व्यवस्था कशी होती, येथे इतर जेव्हा मराठ्यांचा ह्या किल्ल्यावर कब्जा झाला 1760 साली, तेव्हा पहिल्या प्रथम सिद्धीच्या अंमलातनं उंदेरी मुक्त झाला आणि येथे तुळशी वृंदावनाची स्थापना केली गेली. त्याचबरोबर कुठल्याही किल्ल्याला एकापेक्षा अधिक द्वारे असावीत हा रामचंद्र पंत लिखित आज्ञापत्रामधील उल्लेख कदाचित सिद्धीलाही माहिती असावा म्हणून त्याने ह्या किल्ल्याला 2 प्रवेशद्वारे बनवली. तर ह्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी देखील आपण जाणार आहोत. आणि ह्या ही उत्तर दिशा आहे, त्यामुळे हे दक्षिण दिशा जे प्रवेशद्वार आहे ते 1760 साली मराठ्यांचं जे सिद्धीविरुद्ध प्रचंड मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये राघोजी आंग्रे, सरखेल वजारतमा आब आणि नारो त्रिंबक हे पेशव्यांचे सरदार ह्या दोघांनी मिळून येथे कशी व्यूहरचना केलेली त्या दक्षिणेच्या द्वारातनंच आपण जाणून घेणार आहोत. आता आपण गड प्रवेश करूया. मराठा नौदलाच्या वाढत्या शक्तीची प्रथम पासूनच पद्धतशीरपणे परीक्षा घेणारा किल्ला म्हणजे जंजिरे उंदेरी. या किल्ल्याने कदाचित संपूर्ण कोकणपट्टीमध्ये सिद्धी हबशी जंजिरेकर व मराठ्यांच्या नौदलातील लढायांचा सर्वात जास्त अनुभव घेतला असावा. खांदेरीचा हा धाकटा भाऊ खांदेरीप्रमाणेच आरंभापासून सिद्धी मराठ्यांच्या लढायांचा साक्षीदार बनला. उंदेरी किल्ल्याचा जन्मच मुळी मराठ्यांचा विरोध करण्यासाठी झाला. कारण ऑगस्ट 1689च्या अखेरीस श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मायनाक भंडारी हा मराठा नौदलाचा एक अतिशय पराक्रमी सरदार खांदेरी बेटावर ताबा मिळवतो. ह्याच नंतर इंग्रजांना खांदेरी बेटावर मराठ्यांचा हा ताबा न आवडल्याने इंग्रज मराठा यांचे पहिल्या प्रथम नौदलाचे युद्ध सुरू होते. पण इंग्रजांची एकट्याची ताकद थोडी म्हणून कावेबाज इंग्रज ह्या क्रूर कपटी सिद्धी जंजिरेकराला मदतीला बोलावतात. याच्याच पुढे नोव्हेंबर 1679 रोजी सिद्धीचे आरमार खांदेरी जवळ दाखल होते आणि सिद्धी अतिशय चाणाक्षपणे खांदेरीच्या जवळ असलेल्या ह्या खडकाळ अशा उंदेरी बेटाचा ताबा घेतो. किल्ल्याच्या जवळची महत्वाची जागा संरक्षित न केल्याचे नुकसान मराठ्यांना मात्र याच्या पुढे तब्बल 90 वर्ष सहन करावे लागते. म्हणूनच कदाचित रामचंद्र पंत अमात्य लिखित आज्ञापत्रामध्ये जाणीवपूर्वक किल्ल्याच्या जवळची महत्वाची जागा संरक्षित तरी करावी किंवा सुरुंगाने उडवून तरी द्यावी असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत फॅक्टरी रेकॉर्ड्स मधील नोंदीप्रमाणे 16 नोव्हेंबर 1679 या दिवशी 2 मोठ्या युद्धनौका, 5 फ्रिगेट, 1 गुराब, 25 छोट्या बोटी इतका प्रचंड नौदलाचा लवाजमा घेऊन जंजिरेकर सिद्धी इंग्रजांच्या मदतीला येतो आणि खांदेरीच्या भोवती इंग्रज आणि सिद्धी हे दोघे वेढा घालतात. पण मायाजी नाईक आणि दौलत खान
हे मराठ्यांचे पराक्रमी नौदल सेनापती त्यांना पुरून उरतात. जंजिरेकर सिद्दी हबशीचा उंदेरीच्या बेटावरील ताबा मराठ्यांना मात्र फारसा काही रुचत नाही, कारण ह्या सिद्धीच्या ताब्यामुळेच खांदेरीवरील मराठ्यांच्या किल्ल्याच्या अस्तित्वावरच घाला येणार असतो. त्याच्यामुळे मराठे नेटाने आणि त्वेषाने उंदेरीच्या बेटावरचा सिद्धीच्या ताबा सोडवण्याच्या मागे लागतात. 13 जानेवारी 1680 ह्या दिवशी मराठ्यांचं मोठं नौदल दौलत खानाच्या नेतृत्वाखाली उंदेरीच्या बेटावर हमला करतो, पण स्टीवर्ट सिद्दी हा हमला परतवून लावतो आणि मराठ्यांना अपयशाचा धनी व्हावा लागतो. ही नोंद आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया फॅक्टरी रेकॉर्ड्सच्या सुरत व्हॉल्यूम मध्ये पाहायला मिळते. ह्या अपयशाने खचून न जाता मराठ्यांच्या नौदलाचा सरदार दौलत खान सिद्दी परत एकदा 27 जानेवारी 1680 या दिवशी उंदेरीच्या बेटावर जबरदस्त हमला करतो. या हमल्यामध्ये मराठ्यांची 30 तरांडी सामील असतात, पण जंजिरेकर सिद्दी मात्र या हमल्याला कडक प्रत्युत्तर देतो आणि मराठ्यांना पाठी हाकलून देतो. या युद्धात सिद्धीचे 3 शिपाई ठार आणि 60 जखमी होतात, पण मराठ्यांच्या हानीचा पत्ता मात्र नीट लागत नाही. पण बरीच माणसं ठार झाली असावी असा इंग्रजांचा अंदाज इंग्रजांनी फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये नमूद केले आहे, कारण त्यावेळेला इंग्रजी आरमार देखील तेथेच समुद्रात असते. त्या आरमाराद्वारे मराठ्यांची 8 प्रेत समुद्रामध्ये तरंगताना मोजली गेल्याची नोंद देखील इंग्रजांनी आपल्या दप्तरात केलेली आहे. एक चूक जी होते मराठ्यांकडनं की उंदेरीच्या बेटाची नीट संरक्षण सिद्धता न केल्यामुळे सिद्दी येथे ताबा मिळवतो. या चुकीचा किती मोठा परिणाम मराठ्यांना भोगावे लागतो याची चुणूकच आपल्याला ह्या उदाहरणातनं दिसून येते. तर अशा रीतीने मराठ्यांना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या या किल्ल्याच्या जन्माची कथा ऐकून आता आपण गडप्रवेश करूया. जेव्हा आपण हे दार बघायला येतो तेव्हा आपल्याला या दारापासूनच ऐतिहासिक अवशेष दिसायला सुरुवात होतात. जेव्हा आपण येथे बघतो हे तुम्हाला एक अतिशय आतमध्ये भुयार खोदल्यासारखं रचना केलेली दिसेल, पण जेव्हा तुम्ही येथे उलट्या बाजूला बघाल तिथे अगदी थोडासाच खोलगट भाग आहे. तर ही बेसिकली जेव्हा लाकडाची दारं बंद केली जातात तेव्हा त्याला जो अडसर घातला जातो त्याची रचना आहे. अडसराचा कडीचा भाग जो आहे तो येथे होता आणि जेव्हा दिवसाच्या काळामध्ये दरवाजा उघडला जायचा तेव्हा हा जो लांबच लांब लाकडी अडसर आहे तो ह्या पूर्ण खोलगट भागात आत ढकलून दिला जायचा, जेणेकरून हे दार ओपन व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की येथे वर दाराची जी बिजागरी आहे त्याचा दगडी जो भाग आहे तो आजही येथे आपले अस्तित्व टिकवून आहे. आणि त्याचबरोबर हे प्रवेशाचं मुख्य द्वार असल्याने रात्रीच्या काळात हे समुद्रातलं बेट आहे, त्यामुळे येथे जे दिवे आहेत ते विझू नयेत म्हणून येथे दिवे ठेवण्यासाठी अशी खास खोलगट जागा म्हणजे दिवटी कोनाड्याची जागा ज्याला आपल्या मराठी भाषेत म्हटलं जातं तशी बनवून येथे दिवाबत्तीची देखील सोय करण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने आता आपण मराठ्यांचा इतिहास जाणत आता आपण आतमध्ये आपली गडभ्रमंती अशीच सुरू ठेवूया. मित्रांनो, आपण प्रवेशद्वारातनं समोर येतो तेव्हाच आपल्याला या किल्ल्याची पश्चिम तटबंदी दिसते. ही पश्चिम तटबंदी जी आहे ती सिद्धीने मराठ्यांविरुद्ध लढता लढताच बांधलेली आहे. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की ह्या तटबंदीच्या जाडीमध्ये अंतर्गत भागामध्ये अतिशय छोटे दगडगोटे कसेही रचून टाकलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूने तोफांचा मारा सहन करता यावा म्हणून प्रचंड मोठे शिलाखंड भिंतीच्या तडेने नीट रचलेले आहेत. तुम्हाला ही रचना जर नीट बघायची असेल तर तुम्ही येथे पुढे येऊन ह्या बाजूच्या बुर्जाची रचना बघू शकता. हे जे आतले दगडगोटे आहेत त्यांना बाहेरच्या बाजूने कसे फिनिश्ड दगडांनी अतिशय सुंदर भिंतीची रचना केलेली आहे ते तुम्हाला इथे दिसून येतील. आत दगडगोटे आहेत पण बाहेरचे खडक मात्र त्यातल्या त्यात तासून एका रीतीने भिंतीची चांगली अशी रचना करण्यात आलेली आहे. सामान्य माणसाची इतिहासाविषयीची अनास्था, पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष व सरकारची बेपर्वा वृत्ती ह्याने उंदेरी किल्ल्याचे मोठेच नुकसान झालेले आपण पाहू शकता. माणसांचा फारच कमी वावर असल्याने येथे प्रचंड झाडी गवत माजले असून त्यातून काही वास्तूंचे
छिन्न भिन्न अवशेष काळाशी झुंजत अखेरच्या घटका मोजताना पाहून फारच वाईट वाटते. जेथे मराठ्यांनी मायभूमी स्वतंत्र करण्यासाठी आपले रक्त सांडले, ती पवित्र जागा आज अक्षरशः साप विंचवांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे वावरताना अतिशय जपून काळजीपूर्वक फिरावे ही विनंती मी करेन. अशी गडभ्रमंती करत असतानाच आता परत एकदा आपण इतिहासाचा मागोवा घेऊया. यापुढील उंदेरीचा इतिहास पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की खांदेरीच्या किल्ल्यावरील मराठ्यांच्या ताब्याला शह देण्यासाठी उंदेरीवर सिद्धी जंजिरेकर किल्ला बांधायला घेतो आणि त्याला इंग्रज सर्वतोपरी मदत करतात. पुढे इंग्रज आणि सिद्धी हार मानून मराठ्यांच्या खांदेरी किल्ल्याभोवतीचा वेढा उठवतात आणि खांदेरीवर मराठ्यांचं प्रभुत्व मान्य करतात. पण ह्याच दरम्यान जंजिरेकर सिद्धी मात्र उंदेरी किल्ल्यावरील आपला ताबा न सोडता खांदेरीच्या समोरच उंदेरी किल्ल्याचे बांधकाम करून उंदेरीचा किल्ला निर्माण करून आपल्या ताब्यामध्ये राखतो. 3 एप्रिल 1680 या काळ्या दिवशी छत्रपती शिवराय स्वर्गवासी होतात आणि यापुढे छत्रपती संभाजी महाराज मराठ्यांच्या साम्राज्याचे पुढील छत्रपती बनतात. त्यांच्याच काळामध्ये खांदेरी किल्ल्याचे पहिले किल्लेदार म्हणून मायनाक भंडारी यांच्या पुत्राची नेमणूक होते. यांचं नाव मात्र मराठ्यांच्या दप्तरात कुठे पाहायला मिळत नाही. 18 ऑगस्ट 1680 या दिवशी खांदेरी किल्ल्यावरून छत्रपती संभाजी महाराजांचे अतिशय शूर असे 200 मावळे उंदेरी किल्ल्यावर रात्री छोट्या होड्यांमधून हमला करतात. पण जंजिरेकर सिद्धीच्या फौजा सावध असल्याने हा हमला फुकट जातो. मराठी फौजेचे मोठे नुकसान होते. 200 पैकी 80 मराठे ठार होतात. सिद्धी हबशी त्यांची डोकी कापून मुंबईच्या बासगाव बंदरात घेऊन येतात आणि त्यांना भालाच्या टोक्यावर टोचून ह्या शिरकमलांचे प्रदर्शन माझगावला सिद्धीला करायचे असते. पण मराठ्यांच्या भीतीने मुंबईचा गव्हर्नर असले भयानक चाळे करायला देत नाही. मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये या प्रसंगाचे वर्णन पुढील प्रमाणे येते. संभाजीराजे रायगडात छत्रपती झाले तेव्हा खांदेरीहून मायाजी नायकाचा पुत्र 300 शिपाई माणसांनीशी धावून गेला. तेथे तुंबळ लढाई झाली. आरमार फिरवून खांदेरीस येताना हबसी यांनी मुकाबला केला. हातघाईस येऊन मायाजी नाईक याच्या पुत्राचे डोके मारून गलबतात घालून मुंबईस हबसाने पाठवले. शेख महम्मद उंदेरीस किल्लेदार होता. त्या उपर 1-2 वेळा दर्यासारंग व नाईक मस्कूर यांनी सरंजाम सुद्धा जाऊन खांदेरीस उंदेरी हमला केला, परंतु बाजू सर झाले नाही. खांदेरकरांची कमतीच राहिली. अशा रीतीने ह्या प्रसंगाची नोंद आपल्याला मराठा दप्तरात झालेली पाहायला मिळते. याच्या पुढे 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांचा बादशाह औरंगजेबाकडनं कपटाने खून केला जातो आणि मराठा साम्राज्याला उतरती काळा लागते की काय असा आभासच जणू निर्माण होतो. जेथे तेथे मराठ्यांची पिछेहाट होऊ लागते. पण कोकणात मध्ये मात्र खांदेरी आणि कोलाबा आणि पद्मदुर्ग या किल्ल्यांवर मराठी आपले वर्चस्व राखून असतात. याच्या पुढेच 1692च्या नंतर कोकणामध्ये कान्होजी आंग्रे या मराठा नौदलवीराच्या इतिहासामध्ये उदय होतो आणि कान्होजी आंग्रे ह्याच काळामध्ये जी मराठ्यांची पिछेहाट झालेली असते ती सावरून धरायचे मोलाचे कार्य कोकणामध्ये करतात. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरमरणानंतर कोकणामध्ये सुद्धा सिद्धी हबसी बळजोर होऊन मुघलांच्या वतीने प्रचंड मोठ्या भूभागावर ताबा मिळवतो आणि कोकणामध्ये सिद्धीच्या अत्याचाराला ऊत आलेला असतो. त्याला प्रतिबंध करण्याचं महत्वाचं काम कान्होजी आंग्रे करतात. याच्याच नंतर 1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल माघार घेऊन दिल्लीकडे परत जातात. पण कोकणामध्ये मात्र मोगलांच्या वतीने सिद्धी सुभेदार बनून प्रचंड मोठ्या भूभागावर नियंत्रण राखतो. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र
शाहू महाराज प्रथम यांची मोगलांतर्फे मुघल कैदेतनं मुक्तता केली जाते. 1707 ते 1713 ह्या कालखंडामध्ये मराठ्यांचे दुर्दैवी गृहयुद्ध होऊन 1713 साली श्रीमंत शाहू महाराज प्रथम हे मराठ्यांचे तिसरे छत्रपती म्हणून साताऱ्याला राज्याभिषेक करून घेतात. 1713 सालापासून पुढे मराठ्यांचा राज्य विस्तार व्हायला सुरुवात होते आणि मराठ्यांच्या राज्याचे साम्राज्य होते. तेव्हाच छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या आज्ञेने 1734 सालाच्या आसपास कोकणामध्ये सिद्धीचा जो अत्याचार आणि अन्याय चालला असतो त्याला पायबंद घालण्यासाठी आणि त्याचबरोबर कोकणामध्ये सिद्धीचे राज्य संपवून मराठ्यांचा साम्राज्य विस्तार करून स्वराज्य अबाधित राखण्यासाठी छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्याकडून मोहिमेचा घाट घातला जातो. 1733च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धी हप्शाचा उच्छाद कायमचा संपवण्यासाठी पंत पेशवे फतेसिंग भोसले, सरखेल शेखोजी आंग्रे असे मातबर कोकणामध्ये मराठ्यांतर्फे आक्रमण करून उतरतात. बाजीराव पेशवे प्रथम हे मोहिमेची आखणी करतात. स्वतः पेशवे जंजिरा व राजपुरीची रसद मारणार, दक्षिणेला अंजनवेल पंतप्रतिनिधी घेरणार व उत्तरेला उंदेरी, थळ, रेवस हे जे महत्वाचे ठिकाणे आहेत ती शेखोजी आंग्रे ताब्यात घेणार आणि पावसाळ्यात देखील जमिनीवरून नाकेबंदी करून जंजिरेकर सिद्धी हप्शास जेरीस आणण्याचे आणि पावसाळा संपला की आरमार घेऊन शेखोजी आंग्रे बाजीराव पेशव्यास सामील होऊन जंजिरा घेरतील असा एकंदर बेत ठरतो. या ठरलेल्या बेताप्रमाणेच शेखोजी आंग्रे उत्तर कोकणामध्ये थळ, रेवस आणि पेण नदीच्या मुखातील रावळीची गढी पण सिद्धीकडनं ताब्यात घेतात. सिद्धी जंजिरेकर हप्शाचा सर्व जमिनीकडचा भाग मराठ्यांकडे जातो. भर पावसाळ्यात सुद्धा मराठा आरमार उंदेरीकडे वळवले जाते. पण आता जर सिद्धी बुडाला तर मुंबईत आपली धडगत नाही हे दिसल्याने मुंबईकर इंग्रज मात्र सिद्धीला खुली मदत देतात आणि ह्या काळात काय काय राजकारणे रंगतात ती आपल्याला मराठा दप्तरातून पाहायला मिळतात. मराठा दप्तरातील बरीच पत्रे ह्या युद्धासंदर्भामध्ये काय काय इतिहास घडला ह्याची नोंद ठेवून आहेत. चला आता आपण काही महत्वाची पत्रे पाहूया ज्यातून आपल्याला उंदेरीच्या या लढाईची हकीकत समजून येईल. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या आज्ञेने सुरू झालेल्या या मोहिमेत आपल्याला मराठ्यांच्या वतीने नौसेना प्रमुख सरखेल शेखोजी आंग्रे, पेशवे बाजीराव प्रथम यांना कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा व राजकीय बारकाव्यांचा अंदाज करून देताना दिसतात. पेशवा दफ्तर खंड क्रमांक 33 पत्र क्रमांक 15 हे 31 मे 1733 रोजी लिहिलेले पत्र हीच कथा आपल्याला सांगते. त्यात खूपच उत्तम रीतीची अलंकारिक भाषा वापरून सरखेलांनी उंदेरीचे महत्व सांगितले आहे. सरखेल म्हणतात, ऐशियास त्याचे वर्ताते रीतीचा अर्थ तरी जंजिरियाचे हातपाय उंदेरी व अंजनवेल, अंजनवेलीचे सहाय्यकर्ते मंडणगड, गोवळकोट व विजयगड एकूण 3 ठिकाणी. ह्याच पत्रात पुढे मराठ्यांच्या एकूणच लष्करी व्यूहरचनेची चर्चा केली आहे, जी इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या माहितीकरता मी येथे स्क्रीनवर डिस्प्ले करत आहे. पुढे याच पत्रात परत एकदा सरखेल म्हणतात, एक जंजिरा दुसरे उंदेरी, दोन्ही स्थळे कठीण, त्याचमध्ये अंजनवेलीस वेढा बसल्याने जंजिरियाचे हातपाय तुटेलसे होतील. याकरता उंदेरीस पायेबंद देऊन बाहेरील चौबुर्जी हाताखाली घालून त्याची उतरयाचे बंदरे आहेत तेथे मेटे ठेवावे. त्याच पुढे या पत्रात उंदेरी जिंकण्यासाठी ते स्वतः काय करतील व त्यांना बाजीराव पेशव्यांनी कशी मदत करावी ह्याबद्दलही सरखेल शेखोजी बरीच व्यूहरचना समजावून सांगतात. त्यानुसार मराठा फौजा जमिनीवरून व मराठा नौदल समुद्रातून सिद्धीच्या साम्राज्यावर चौफेर हमला करते. सिद्धीच्या ताब्यातील मंडणगड, विजयगड वगैरे बराच मोठा मुलूक स्वराज्यात दाखल होतो. भर पावसाळ्यात मराठा नौदल वादळ वाऱ्याची पर्वा न करता
जुलै महिन्यात उंदेरीला जलवेढा घालते. पेशवा दप्तराच्या 33व्या खंडातील 63व्या पत्रातून मराठ्यांचा हा पराक्रम आपल्याला आजही जाणून घेता येतो. हे पत्र 15 जुलै 1733 म्हणजेच भर पावसाळ्यात लिहिले गेले आहे. ह्यात सरखेल सेखोजी आंग्रे बाजीराव पेशव्यांकडे उंदेरीच्या हमल्याची माहिती देऊन तुम्ही असताना सिद्धीला मदत कशी मिळू शकते हेच विचारत आहेत. ते म्हणतात, अजी 14 सप्री सुरतेहून डोली जहाज व 8 शिबाडी मोठ्या जमावासह भरती घेऊन उंदेरीचे बंदरी नांगरवाडा राहिला आहे. उंदेरीचे चौबुर्जी जवळ मेढा घालून आम्ही मोर्चे दिले आहेत. त्याचवरून तोफांची मारगिरी करीत असो. तोही उंदेरीवरून, गलबतावरून, जहाजावरून बेसुमार मार मोर्चावरी करीत आहे. आपण शामलाचा अंमल बंद केला असता ही तरांडी कोठून आली, जमाव कोठेल याचा विचार आपण कसा काय पाहिला हे कळत नाही. यायसी मदत होत राहिली म्हणजे गनिम आयास कैसा येईल. नौसेनेचे प्रमुख मराठ्यांच्या पंतप्रधानांना तळमळीने विचारताना दिसतात की तुम्ही स्वतः जंजिरेकर सिद्धीला सर्वत्र घेरले असता ही मदत त्याला सुरतेहून कशी काय मिळू शकते. सेखोजी सरखेल पत्रातून बाजीरावांना पुढे सुचवत देखील आहेत की सुरतेच्या मुघल सुभेदाराला धाक घाला. इंग्रज व पोर्तुगीजांना देखील पत्रे लिहून मराठ्यांच्या बळाचा धाक दाखवून उंदेरीला मदत करण्यापासून परावृत्त करा, जेणेकरून मराठा नौदलाचा वेढा यशस्वी होईल. सेखोजी सरखेलांच्या ह्या अचूक अंदाजाप्रमाणेच मुंबईकर इंग्रज सिद्धीला कशी मदत होईल हाच विचार करत असतात. कारण एक मराठा खांदेरीचा त्यांना मोठा त्रास होत असतो. उंदेरी ही जर मराठ्यांना मिळाली तर मुंबईच्या इंग्रजी अस्तित्वालाच नख लागेल हे इंग्रजांनी जाणले असते. त्यामुळे ही लाल कोटातली गोरी माकडे सिद्धीच्या मदतीला उघडपणे धावतात. हीच कथा आपण पेशवा दफ्तर खंड क्रमांक 33 पत्र क्रमांक 65 मध्ये वाचू शकतो. हे पत्र 16 जुलै 1733 रोजी सरखेल सेखोजी आंग्रे यांनी बाजीराव पेशव्यांना लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात की इंग्रजी आरमार उंदेरीला पोचले आहेत, तरीही आम्ही न हटता गोळाबारी करतच आहोत. आणि त्याही पुढे जाऊन सेखोजी आंग्रे लिहितात, प्रसंग पडलाच तर श्रींचे सुदर्शन सव्य अपसव्य फिरत आहे. मुंबईकरास हे बुद्धी झालीच असेल तरी त्याचेही आघात ऐसे काही नाही. प्रसंगच प्राप्त झाला तरी नश्रडास नतिजा धन्याचे पुण्य प्रतापे देतच आहोत. ह्यातून मराठ्यांची पराक्रमी वृत्ती दिसून येते. सिद्धी मराठा जलयुद्धातील पुढची महत्वाची घटना पेशवे दप्तराच्या 33व्या खंडातील 17 जुलै 1733 रोजी लिहिलेल्या पत्रातून आपल्याला समजून येते. या पत्रातील नोंदीनुसार इंग्रजांनी ब्रिटिश युनियन जॅकचे निशाण उंदेरीवर फडकावले, तरी देखील पाठीमागे न हटता मराठे उंदेरीची घेराबंदी सुरू ठेवून होते. पण युद्धाच्या या धामधुमीत देखील नौसेना प्रमुख सेखोजी आंग्रे छत्रपती शिवरायांची शिकवणूक विसरले नव्हते. त्यामुळेच त्यांच्या मनातील प्रजेच्या सुरक्षेची चिंता त्यांनी पत्रात मांडलेली दिसते. ते म्हणतात, आजपर्यंत जो मुलूक चालविला तो दोघे एक हात होऊन वोस करतील, येच गोष्टीची चिंता प्राप्त झाली आहे. तरी पेण प्रांताचे रखवालीस कल्याणचा जमाव आपल्या जवळ आहे, त्याचपैकी 2 400 पाठवून रखवाली करवली पाहिजे. चेऊल प्रांताचा तमाम काटा राखावयास जमाव जागा जागा आम्ही ठेवला आहे. तरी तिकडील काट्याचे रखवालीस आपणाकडील लोक असले म्हणजे रयत आपापले ठिकाणी राहून कीर्ती करेल. छत्रपती स्वामी शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर 50 वर्ष उलटून गेल्यावर देखील मराठा लष्कर शिवरायांची शिकवणूक विसरले नव्हते, हेच आपल्याला ह्या पत्रातून दिसून येते. ह्याच महत्वाच्या घटनेची नोंद आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये देखील पाहू शकतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण केवळ मराठा दफ्तरातील ह्या उंदेरी किल्ल्यासंबंधीच्या लढाईच्या नोंदी पाहिल्या. आता ह्यालाच समांतर अशा इंग्रजी दप्तरातील नोंदी देखील आपण पाहूया. गुलाबकर आंग्रे सरखेल या पुस्तकातील 45व्या क्रमांकाच्या पानावर ह्या नोंदी मला सापडल्या. 13 जुलै 1733 या दिवसाची इंग्रजांची नोंद आहे. गुलाब्याच्या उत्तरेला मुंबई बंदराजवळ उंदेरी
आंग्रेंना मिळाली तर ब्रिटिशांना जाचक ठरेल, म्हणून इंग्रज सिद्दीला मदत करायचे ठरवत आहेत. कॅप्टन थॉमस होल्डरच्या नेतृत्वाखाली लढाऊ जहाज मेरी, त्यासोबतच 1 लेफ्टनंट, 5 एन्साईन, 5 कॉर्पोरल, 40 युरोपीय बंदूकबाज, 60 तोपाचे सैनिक, 1 6 पौंडी तोप, दारुगोळ्याची 60 पिंप, 100 बंदुका, थोडे सुतार आणि लोहार, त्याचबरोबर डागडुजीसाठी गवंडी असा लवाजमा उंदेरीच्या मदतीसाठी मुंबईवरून पाठवण्यात येत आहे, अशी ही नोंद सांगते. याच्यात पुढे कॅप्टन इंचबर्ड उंदेरीच्या सिद्दी बिलाल किल्लेदार याला भेटतो व उंदेरीवर इंग्रजी निशाण फडकवण्याचा सल्ला देखील देतो, ज्यामुळे मराठ्यांना उंदेरीजवळ जाण्यास धाक वाटेल असे त्याचे म्हणणे असते. आणि हा सल्ला पटवून हा जो सिद्दी बिलाल असतो हा 16 जुलै 1733 या दिवशी उंदेरीवर सिद्दीच्या सोबतीने इंग्रजांचा युनियन जॅक देखील फडकावतो. तांत्रिक दृष्ट्या इंग्रजांचा हा जय असतो, कारण केवळ मदतीच्या बहाण्याने ते किल्ल्यावर येतात आणि किल्ल्यावर युनियन जॅक फडकावण्याची करामत साधून जातात. ताबा जरी सिद्दीचा असला तरी मराठ्यांना दाखवून देण्यात येतं की इंग्रज देखील आता उघडपणे सिद्दीच्या मदतीला आलेल्या आहेत, त्यामुळे मराठ्यांनी विचारपूर्वक हालचाली कराव्या. अशा रीतीने उंदेरी विषयीच्या इतिहासातील ह्या रोमहर्षक आठवणी मराठा दप्तरातून तपासून पाहत पाहत आता आपण उंदेरी किल्ल्याच्या दक्षिणेच्या दिंडी दरवाजापाशी येऊन पोहोचलो आहोत. हा दिंडी दरवाजा मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रचंड मोठा युद्धाचा साक्षीदार आहे. 1759-60 या वर्षादरम्यान झालेल्या मराठा आणि सिद्दी या दरम्यानच्या जलयुद्धामध्ये ह्याच खडकाळ टापूवर कोणे एकेकाळी मराठ्याने मोर्चे लावून उंदेरी किल्ल्याला शह दिलेला. आता तटबंदीवरून फिरताना आपल्याला येथे केवळ उद्ध्वस्त तटबंदी दिसते आणि काही तोफा दिसतात. ह्या तोफांचं संवर्धन करण्याचं महत्वाचं काम सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे येथे तोफांना गाडे लावून करण्यात आलेले आहे. ह्या इतिहासाचा अमूल्य ठेवा असणाऱ्या तोफा आज त्यामुळेच आपण काही प्रमाणात तरी संवर्धित स्वरूपात पाहू शकतो. पावसाळ्याच्या काळात प्रचंड पावसाच्या माऱ्यामुळे ह्या लोखंडी तोफा प्रचंड प्रमाणात गंजून गेलेल्या आहेत. पुरातत्व खात्याने निश्चितपणे या तोफांकडे लक्ष देऊन त्याचं शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणे तितकंच गरजेचे आहे. येथून पुढे चालत जाताना आपण दक्षिण बाजूच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यातील या बुर्जापाशी येऊन पोहोचतो. या बुर्जाचा गोलाकार भागामध्ये असलेल्या गोदामाच्या खोल्या आता वरील छत उडाल्याने मोकळ्याच राहिलेल्या आहेत. ह्याच बाजूला येथे पहारेकऱ्यांच्या चौक्या देखील आपण उद्ध्वस्त स्वरूपात पाहू शकतो आणि या चौक्यांवरच अस्ताव्यस्त पसरलेल्या गंजत चाललेल्या तोफा पाहून मन विषण्ण होते. उंदेरीच्या या दक्षिणेच्या दिंडी दरवाजापाशी पोहोचल्यावर काही थोडे दूरदर्शन करून आता परत एकदा आपण उंदेरी परिसरामध्ये 1733 नंतर कुठल्या कुठल्या महत्वाच्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या ते मराठा दप्तरातील पत्रांच्या सहाय्याने तपासून पाहूया. अशा प्रकारे जंजिरेकर सिद्दी व मुंबईकर इंग्रज एक झाल्यामुळे 1733 साली मराठ्यांना उंदेरी किल्ला काही जिंकता आला नाही. पण जंजिऱ्याची मोहीम मात्र थांबली नव्हती. दक्षिण कोकणामध्ये आंग्र्यांचे सरदार बंकाजी नाईक यांनी बाणकोट आणि मंडणगड किल्ला जिंकला. जयगडचे मराठा किल्लेदार म्हस्के यांनी विजयगड जिंकला. संभाजी आंग्रे हे आंग्रे घराण्याच्या सर्व भावांपैकी एक यांनी अंजनवेलच्या किल्ल्याला वेढा घातला होता. बंकाजी नाईक यांनी गोवळकोटावर देखील हमला केला होता. सिद्दी 7ने बंकाजी नाईकांच्या 300च्या तुकडीवर हमला केला, पण बंकाजी 1500च्या सिद्दी हबशी तुकडीवर भारी पडले आणि त्यांचा फडशा पाडला होता, अशी ही नोंद आपल्याला मराठा दप्तरात सापडते. पण पुढे दुर्दैवाने 28 ऑगस्ट 1733 साली खूप ताप आल्याने शेखोजी आंग्रे सरखेल यांचे निधन झाले आणि त्याचबरोबर आंग्र्यांच्या घरात भाऊबंदकी सुरू झाली. कारण पुढच्या सरखेल कोण बनणार याच्यावर मानाजी आंग्रे आणि संभाजी आंग्रे ह्या भावाभावामध्ये विवाद सुरू झाला.
त्याचबरोबर ही लांबलचक चाललेली मोहीम बाजीराव पेशव्यांनी इतर राजकारणांच्या महत्वाच्या त्यांच्या पुढे आलेली त्याच्यामुळे आवर्ती घेतली। त्याचमुळे केवळ जंजिरा आणि उंदेरी हे किल्ले सिद्धीच्या ताब्यात राहिले आणि बाकी सर्व कोकण प्रांत स्वतंत्र झाला। पण दुर्दैवाने जंजिरा आणि उंदेरी मात्र सिद्धीच्या ताब्यात तसाच राहून गेला। याच पुढची उंदेरी परिसरात घडलेली महत्वाची घटना ही 22 एप्रिल 1736 साली घडली। मराठा दप्तरातील नोंद ह्या घटनेची पुढील वार्ता देते। 5 वद्य सोमवारी वेसियापासी सिद्धी साताचे व चिमाजी आपा आणि मानाजी आंग्रिया यांचे युद्ध झाले। हापसियाचा मोड झाला, ह्यांची फते झाली। हापसियाने रेवस पाडून आतील दाणादोडा गलबतात घालून नेला, यांची फौज आली। सिद्धी बदला घ्यायला 1000 माणसांनिशी राहिला होता। त्याजला चिमाजी आपाची खबर नव्हती, आंग्रेची मात्र हमेस खबर होती। लढाई झाली, आंग्रियाने बरी कस्त केली। सिद्धी सात खासा पडला, घाडगा सरदार सिद्धीकडून होता तोही पडला। 700 माणूस कापून काढले, गलबते पळून गेली। पेशियाकडील 10-12 घोडे पडले, शिवाजी शितोळा न्हावकर पडला, पण मराठियांची फते झाली। अशा रीतीने जो जंजीरकर सिद्ध्याचा एक अतिशय महत्वाचा सरदार म्हणजे सिद्धी सात होता, त्याचं मूळच कोकणातनं चिमाजी अप्पाने उपटून काढलं आणि जंजिरेकर सिद्धींची सत्ता अतिशय दुबळी झाली। ती ह्या उंदेरीच्याच परिसरात एक महत्वाची घटना होती। याच्या पुढे 1740 साली थळच्या किल्ल्याजवळ सिद्धी आणि आंग्रे यांच्यात परत एकदा युद्ध होऊन थळचा किल्ला आंग्रेंनी मराठा स्वराज्यात ताब्यात घेतला। पुढे मात्र आंग्रे बंधूतली भाऊबंदकी वाढतच गेली। आंग्रे कुटुंब व पेशवे यांच्यामध्ये दुरावा आला, राजकारणे रंगली व इंग्रजांचे आगलावे धोरण त्याला कारणीभूत ठरत गेले। ह्या सर्व राजनैतिक गोष्टींमुळे उंदेरी जिंकण्याची मोहीम मात्र तशीच बाजूला पडून राहिली। याच 1, 2, 3 याच कालखंडाचा जेव्हा आपण नीटपणे आढावा घेतो तेव्हा आपल्याला असं समजतं की संभाजी आंग्रे हे शेखोजी आंग्रे यांच्या नंतर 1735 ते 1742 या दरम्यान मराठा आरमाराचे सरखेल होते। ह्यांच्यानंतर मात्र मानाजी आंग्रे व तुळाजी आंग्रे या भाऊबंदामध्ये मोठीच यादवी युद्ध झाले आणि शेवटी छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्या निवाड्यानुसार मानाजी आंग्रे उत्तरेत मुंबई ते सुवर्णदुर्ग आणि तुळाजी आंग्रे दक्षिणेत सुवर्णदुर्ग ते विजयदुर्ग येथे आपापला कारभार स्वतंत्र रीतीने करू लागले। ह्याच निवाड्याद्वारे मानाजी आंग्रे यांना वजारतमा आब आणि तुळाजी आंग्रे यांना सरखेल या पदव्या बहाल करण्यात आल्या। शेवटी येथे अशा रीतीने मराठ्यांना असलेल्या गृहयुद्धाच्या आणि विभाजनाच्या शापामुळे प्रचंड मोठी आंग्रे जहागीर विभाजित झाली। अर्थात ह्याला बरेच कांगोरी आहेत। याच्यामध्ये पेशव्यांचा काव्यबाजपणा देखील थोड्या बहुत प्रमाणात आपल्याला दिसतो। 1742 ते 1756 या काळात तुळाजी आंग्रे सरखेल यांनी फिरंगी इंग्रज सिद्धी यांना चांगलेच दमवले, पण त्याच्यासोबत त्यांचे पेशवे प्रतिनिधी, कोल्हापूरचे हुकुमतपणा, चक्क सातारचे आणि कोल्हापूरचे छत्रपती यांच्या सोबत देखील वाद झाले। ह्याला पेशव्यांचे त्यांच्याविषयी धोरण व तुळाजीचा देखील असणारा बंडखोर स्वभाव कारणीभूत होता। दुर्दैवाने शेवटी 1756 साली इंग्रजांसोबत बाळाजी बाजीराव नानासाहेब पेशवे यांनी तुळाजींना संपवण्यासाठी त्यांच्या जहागिरीवर जप्तीचा हुकूम काढून रत्नागिरी, राजापूर, खारेपाटण, विजयदुर्ग येथून तुळाजींना पराभूत करून कैदेत टाकले। ह्यावेळी मानाजी आंग्रे कुलाबामध्ये तटस्थ राहिले। दक्षिणचे आंग्रे जहागीर धुळप सरदारांना देण्यात येऊन आरमारी सुभा त्यांना दिला गेला, पण मानाजींना वजारतमा आप सरखेल ही दोन्ही पदे दिले गेली। अशा रीतीने नानासाहेब पेशव्यांनी हवी तशी कोकणात सुव्यवस्थेची घडी बसवली। ह्याच काळामध्ये 1757 साली
परत एकदा जंजीरकर सिद्धी कोकणात डोके वर काढून उंदेरीच्या परिसरात मराठ्यांना त्रास देऊ लागला। त्याची नोंद आपल्याला पेशवे दप्तरात सापडते। परत एकदा पुणे केंद्रीय सत्तेचे लक्ष कोकणात वळले व उंदेरीवर मराठ्याची मोहीम परत सुरू करण्याचा विचार बळावू लागला। मानाजी आंग्रे सरखेल हे मराठा केंद्र सत्तेला पूर्ण साथ देऊन ह्या मोहिमेत सहभागी होण्याबद्दल लगेच तयार झाले आणि 1759 साली उंदेरीकडे मराठा नौदलाच्या तोफांची तोंडे परत एकदा वळली। ह्या संदर्भातल्या नोंदी आता आपण तपासून पाहणार आहोत। जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीचं सार्थ उदाहरण म्हणजे जंजिरेकर सिद्धी। सतत मराठ्यांकडून मार खाऊन पराभूत होऊन देखील हा सिद्धी आपला खुनशी, रानटी आणि लुटारूपणा सोडत नसे। त्यामुळे कोकणातील मराठा राज्यातील प्रजेला त्याचा सतत फटका बसत असे। असाच एक ह्या रानटी सिद्धी जंजिरेकर हबशाचा उंदेरीच्या संदर्भातील त्रासाचा एक महत्वाचा पुरावा आपण पेशवा दफ्तराच्या 24व्या खंडातील 140व्या पत्रातून पाहू शकतो। ह्या पत्रातून आपल्याला शत्रू असले तरी परराज्यातील प्रजेला इजा न करण्याचा इंग्रजी कंपनीचा एक वेगळाच गुण पण समजून येतो। कदाचित मुंबईच्या चौतर्फा मराठा राज्य असल्याने घाबरून देखील इंग्रज असे करत असावे। तर मानाजी आंग्रे हे पत्र 12 डिसेंबर 1757 रोजी पहिल्या नानासाहेब पेशव्याला लिहितात। ते म्हणतात, इंग्रजाने प्रजेचे वाटे न जावे ऐसा त्यांचा कृतसंकल्प। याही विचारे खाडी किनारा रखवालीचे प्रयोजन न लागिले। एक वेळ खाडीत 1-2 गलबते जाऊन कुणबी कोळी धरून 5-7 उंदेरीस नेल्याचे वृत्त इंग्रजास कळतात। त्याने स्वतःहून उंदेरकरास फजित करून कुलाबियास सोडून देविले। म्हणजेच मुंबईच्या आसपास इंग्रज सिद्धीला रानटीपणा करायला देत नसत, जेणेकरून प्रजा, व्यापारी, सावकार निर्भय होऊन राहतील। पर्यायाने मुंबईचा व्यापार वाढेल आणि मुंबईभोवती सर्वत्र मराठा राज्य असल्याने त्यांना मराठ्यांचा दबाव असल्याने किमान या बाबतीत तरी सिद्धीची उघडपणे पाठराखण करता येत नसे। पण 1757 साली मात्र सिद्धीने परत एकदा ही लक्ष्मण रेषा ओलांडली। त्यासाठी मानाजी लिहितात, प्रस्तुत अकस्मात उंदेरकराने 10-11 गलबतांचा सज करून खाडीत शिरून चेऊल प्रांताकडील खाडी किनाऱ्याचे 2-3 गाव जाळपोळ करून 5-7 रांडापोरे धरून नेली। त्यामुळे चिंतित होऊन प्रजेचे या जुलमापासून रक्षण व्हावे म्हणून मानाजी आंग्रे अधिकच्या फौजेची तुकडी बंदोबस्तासाठी पाठवायची पेशव्याला विनंती करतात। ते म्हणतात, तरी एक गोष्टीचा विचार चित्तास आणून जमावाची रवानगी जल्दीने पेणे होऊन रयतेची रखवाली होऊन गनिमास दहशत पडेल तो अर्थ केला पाहिजे। म्हणजेच युद्ध जरी चालू असले किंवा जरी शांतता असली तरी परराज्यातील फौजेचा त्रास प्रजेला झाल्यास त्याचे संरक्षण करण्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा कृतसंकल्प होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर देखील किती कसोशीने मराठा राज्यातील नौसेनाध्यक्ष, पेशवे किंवा इतर सरदार पाळत असत हे आपल्याला या 1757च्या पत्रामधनं कळून येते। मराठ्यांच्या इतिहासातील रोमहर्षक कथा ऐकत 1757 सालापर्यंत आपण उंदेरीचा इतिहास जाणून घेतला। आता आपण उंदेरी किल्ल्याच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात असलेल्या या बुरुजापाशी येऊन पोहोचलो आहोत। येथे आपल्याला आता अतिशय उद्ध्वस्त अवस्थेतील बुरुज व तेथे असलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा आणि दक्षिण दिशेकडे असलेल्या उथळ समुद्रातील खडकाळ भाग पाहता येतो। येथेच एकेकाळी प्रचंड मोठा लढा मराठा व सिद्धी दरम्यान घडून आला होता। येथून आता आपण परत एकदा पूर्व दिशेच्या द्वाराकडे तटबंदीवरून आपली गडभ्रमंती सुरू करणार आहोत। अखेरीस 1759च्या जानेवारी महिन्यामध्ये पेशव्याचे सरदार नारो त्रिंबक व पुढचे सरखेल राजश्री राघोजी आंग्रे प्रथम यांच्या संयुक्त फौजा उंदेरीची मोहीम उघडतात। ह्या मोहिमेसंदर्भातल्या काही नोंदी आपल्याला पेशवे दफ्तर खंड क्रमांक 24 मध्ये सापडतात। ह्यामध्ये पत्र क्रमांक 216 मध्ये आपल्याला ही लढाई कशी सुरू झाली ह्याचा काही भाग लिहिलेला सापडतो। तो पुढील प्रमाणे, यशास राजश्री राघोजी आंग्रे खुद्द
आपले जातीने श्रमसाहस करत आहेत. मोर्चावर लावून तोफा आपले मताफीने बेलाचकपणे मारतात. राजश्री महादजी रघुनाथ जात असतात. उंदेरीवरून मोर्चावर तोफा मारत असता त्याचा हिसाब धरत नाही. फटाकडीचे गोळे पाणी ओहोटल्यावरी थड्यात नेऊन 2-3 गोळे टाकेतो, परत पाणी भरते, तरीही जाऊन करीतात. जलदुर्गाचे मोर्चेबंदीस विपुल दारुगोळा खर्च जाहिल्याखेरीस आयास येतो ऐसे नाही. दारुगोळ्याची बेगमी पोखती असल्याखेरीस काम चालत नाही. तरी 2 खंडी दारू उरणावरून देवविली आहे. आल्यावरी ज्याप्रमाणे मागे मारगिरी होत असली तैसी होत जाईल ऐसा प्रकार आहे. याच्यावरून आपल्याला राजश्री राघोजी आंग्रे आणि राजश्री महादजी रघुनाथ या 2 सरदाराच्या पराक्रमाची नोंद येथे केलेली सापडते. ते तोफांच्या मारगिरी अतिशय सलगपणे उंदेरीवर करत आहे हे या पत्रातनं आपल्याला दिसते. तर मित्रांनो, आता आपण ह्या उंदेरी किल्ल्याच्या दक्षिणद्वाराच्या इकडे उभे आहोत. तुम्हाला दक्षिणद्वाराच्या तटबंदीवर 2 तोफा देखील दिसत असतील, ज्या आजही उंदेरीच्या रक्षणासाठी तैनात आहे. ह्या ठिकाणी फार मोठी ऐतिहासिक घटना घडलेली, त्याचा उल्लेख आपल्याला मराठा दफ्तराच्या खंड 24 आणि पत्र क्रमांक 224 यामध्ये सापडतो. या पत्रामध्ये आपल्याला खांदेरीच्या इतिहासात मराठ्याने या उंदेरी किल्ला जिंकून घेण्यासाठी किती प्रचंड मोठे बलिदान दिलेले आणि काय काय पराक्रम केलेले त्याची संपूर्ण लिखित नोंद पाहायला मिळते. 1759 आणि 1760 या 2 वर्षांच्या काळामध्ये नानासाहेब पेशवे मराठा राज्याचे प्रधान असताना आणि विजारात्मा आब राघोजी आंग्रे हे स्वराज्याचे नौदल प्रमुख असताना मराठ्यांनी येथे उंदेरी किल्ल्यात सिद्धीविरुद्ध प्रचंड मोठी सागरी मोहीम उभी केली होती आणि त्याचाच अहवाल वजारात्मा आब नौदल प्रमुख राघोजी आंग्रे यांनी पुणे दरबारला लिहून कळवला. त्याची संपूर्ण लिखित नोंद आपल्याला मराठा दफ्तरात पाहायला मिळते. ती मी ह्याच विशेष ठिकाणी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. तर 11 जमा दिलाखर 24 फेब्रुवारी 1759 श्री सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री नाना पंडित प्रधान गोसावी ह्यास श्री राघोजी आंग्रे विजारत्मा आब रामराम विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. कृपापत्र बराबर जासूद सादर झाले. मकाम मोर्चा उंदेरी प्रविष्ट होऊन आज्ञेचा अर्थ श्रवण करून संतोष झाला. उंदेरीचे मोर्चेबंदीचा बंदोबस्त तो केलाच आहे. राजश्री रामजीपंत व नारोपंत येथे आल्यावरी येलगार करून किंवा युक्तीस पडेल त्याप्रमाणे सर्व एक विचारात राहून जागा हस्तगत करणे म्हणून आज्ञा केली. ऐशास राजश्री रामजीपंत व नारोपंत येऊन पावल्यावर साहस करावे हाच निश्चय सर्वांचे विचारावरून पंत सुभेदारी ठरावात आणून उंदेरीच्या दरम्याने खाडी अलीकडेच अगोदर मोर्चे आहेत. हाली दमदमेचे काम तयार होत आहे, ते देखील कायम राखून आरमारावरून मारगिरी होत आली तदोत्तर किल्ल्यास जाऊन धडकावे, सिडिया टेकाव्या ऐसा करार सर्वास पंत सुभेदारी उमेद देऊन केला. काही आरमार पूर्वेकडील दरवाजाकडे व काही आरमार किल्ल्याचे दक्षिण भागी दिंडी दरवाजा आहे तिकडे नेमणूक करून 6 जमा दिला खरी रात्रीस रवानगी केली. पंत सुभेदार व आम्ही नारोपंत देखील चढून कराराप्रमाणे एकाच अवसरात दोन्हीकडे लोकांनी उतरावे. त्यास दरवाजाकडील गलबतास पाण्याचे ओहोटीमुळे पाणी प्रतिकूल झाले. यामुळे गलबते माघारा राहिली, लोक उतरू पावले नाही. दक्षिणेकडील लोक नेमणुकीप्रमाणे उतरून जबरदस्तीने गेले. तथापि दरवाजाकडे मोकळीक पाहून किल्ल्यावरून दक्षिणेतील लोकांवर मारगिरी तोफांचे गोळे रेसगिरी व बरकंदाजी अतिशयच होत आली. लोक जाया झाले ते झालेच, परंतु मागे फिरू दिले नाही. किल्ल्याचा हात धोंडा पावे ऐसे खडपाचे टापू होत, ते टापू लोकांपासून धरविले. लोकांनी बरीचशी मर्दुमकी करून टेप धरले. दुसरे दिवशी मोर्चेबंदीचे साहित्य लगट करून पाठवून आपापले नेमणुकीप्रमाणे कणगे उभे करून
लोकास आश्रय करून दिला. पाणी उदकाचे अनुकूल, बाहेरून अन्न शिजवून सर्व साहित्य उदक देखील होड्यात मचव्यांवर आम्हांकडून पावत असे. असे मोर्चा श्रमसाहसे करून कायम करून तोफांचे गोळे समीपतेमुळे लागू होतात. गरनाळ्याचे गोळे किल्ल्यात पडतात. ह्याचप्रमाणे दक्षिण दिंडीकडील साधन साधून आले असे. दरवाजाकडील पूर्व भागाचे साधले नाही ते साधावे हा विचार योजित आहोत. पंत सुभेदाराचे विचारे एक गुर्याब काठी बाण ओतरून गुराबेस पेटी भरून लोकास आश्रय करून तोफा आहेत दोघे जेजालदार आणि बरकंदाज चढवून दरवाजियाचे बंदरी नेऊन अडवून कायम नांगर टाकून ठेवावी आणि गरनाळा मारगिरी करीत जावी ऐसे योजन परतूत करत आहोत. सारांश साहस केल्याप्रमाणे कार्य झाले म्हणजे श्रमाचे परिणाम पडेल. अजी विस्तार लिहून सार्थक काय. तथापि कित्येक लोक जाया झाले आहेत व होतच आहेत. हे दिनचर्येचे वर्तमान सेवेसी कळावे म्हणून लिहिले असे. जलमार्गाचा राबता अगदी बंद झाला आहे. सामान सरंजाम येणे नाही. इंग्रजाचा बंदोबस्त झाल्याप्रमाणे पुरता असावा. उंदेरी करास दिवसेंदिवस अडचण पडत चालली आहे. स्वामीचे पुण्य समर्थ असे. सवस्तर पंत सुभेदारी लिहिलेले आहे त्यावरून श्रुत होईल. बहुत काय लिहावे. कृपा निरंतर वर्धमान असावी हे विनंती. रवाना 6-25 माहे जमा दिलावल. अशा रीतीने हे संपूर्ण पत्र ह्याच दक्षिणेच्या टापूमध्ये मराठ्यांनी कशी मोर्चेबंदी करून ह्या दक्षिण द्वारावर कसं आक्रमण केले ह्याची विस्ताराने बातमी देते. हा इतिहास येथे आल्यावरच आपल्याला जाणवू शकतो. जर नुसतेच इथे आलात तर तुम्हाला केवळ हे दगड दिसतील, पण इतिहासाची ही अशी पत्र वाचलीत तर तुम्हाला साधारण आजपासून 200-250 वर्षापूर्वी ह्या दगडावर मराठ्यांनी गाळलेले रक्त आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्यप्रेमाची लालसा देखील दिसून येईल. तर जेव्हा कधी उंदेरीवर याल तेव्हा या दक्षिण द्वारावर नक्की या आणि मराठ्यांनी काय काय पराक्रम करून किती श्रमसाहसाने हे किल्ले जिंकले याची आठवण काढून त्या मानी शूर मराठा वीरांना जरूर अभिवादन करा. उंदेरीच्या या रणसंग्रामासंबंधी आपल्याला पुढची नोंद बरोबर 1 वर्षाने दिसते. याच्यावरून असा अंदाज लावता येतो की सलग 1 वर्ष मराठे उंदेरीच्या प्राप्तीसाठी सलग झुंजत होते. ही नोंद मराठा दफ्तर खंड क्रमांक 24 पत्र क्रमांक 256 ह्या पत्राद्वारे नोंदणीकृत आहे. ही 13 जानेवारी 1760 सालची नोंद आहे. पौष छबिना 18 जमा दिला खर श्री आज्ञाधारक नारोत्रिंबक मुक्काम उंदेरी चरणावरी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार. विज्ञापना येथील वर्तमान तारीख छबिना 23 जमा दिलावल पावेतो सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. रवी संक्रमणाचे तिळ शर्करायुक्त पाठविले आहे. सेवेशी पावतील. उंदेरीकडील वर्तमान शेवीसी लिहिलेच आहे. त्याचवरून कळेल. सारांश आम्ही आरमार सुद्धा आलियावर सभवता आरमाराचा वेढा घालून जवळ हातबीर धोड्या खडक होता त्यावर मोर्चा घातला. आत गरनाळा व तोफा व स्फुटक द्रव्य उतरवून मारागिरी होत आहे. या उपरी 8-10 दिवसात कार्यसिद्धी होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ह्या पत्रातनं आपल्याला समजून येते की नारोत्रिंबक सतत पेशव्यांच्या संपर्कात राहून त्यांना हा उंदेरीचा वेढा कसा चाललेला आहे ते कळवत असतात आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणून येथे त्यांनी तिळगुळ देखील पाठवल्याची नोंद आपल्याला ह्या लष्करी पत्रातला सांस्कृतिक कोपरा देखील दाखवून देते. 14 जानेवारी 1760 छबिना 24 जमा दिलावल ह्या दिवशीची नोंद सांगते की उंदेरीचा लगट करावा. त्यावरून वसई, रेवदंडा, सुवर्णदुर्ग, साष्टी, यैसी गलबते व गुराब सहवर्तमान सभवते मारगिरी करून उंदेरी नजीक बंदुकीचे गोळीवर उंदेरीकराचा झण फिरवयाचा जिकारा होता. तेथे मोर्चेबंदी केली. माणूस पुष्कळ जाया झाले, परंतु मोर्चा ठरला. दक्षिणचे अंगास सोर धरले. तेथून पश्चिम अंगास 12 गुराबे राहिली. उत्तरेस सुवर्णदुर्गीची गलबते, पूर्वेस आमची गलबते अशी उभी राहिली. तेथून रेवदंडा राजश्री वजारतमाब आब यांची गलबते व साष्टीची गलबते यैसी पूर्व सांभाळून दक्षिण पावेतो आहेत.
आतील गलबत बाहेर जाऊ देत नाही, बाहेरील गलबत आत येऊ देत नाही. मोर्चावरून गरनाळा तोफांची मारगिरी होत आहे. 8-15 दिवसात स्वामींचे पुण्य प्रतापे कार्यसिद्धी होईल ऐसे दिसते. यावरून मराठ्यांचा आत्मविश्वास 14 जानेवारी या दिवशी किती वाढला होता ते आपल्याला दिसून येते. मराठा हमल्याची ही कथा ऐकताना आपण ह्या बुरुजावर येतो. कोणे एकेकाळी ह्याच बुरुजावरील तोफांनी मराठ्यांवर आग ओकली होती, तरीही जिद्दी मराठे त्याला पुरून उरले होते. हे आठवून अंगावर शहारा येतो. आज मात्र येथे उदास भयान अवशेषच उरले आहेत, हे पाहून फारच वाईट वाटते. तटबुरुजांच्या भिंतीची अवस्था या भागात तर अतिशय दयनीय झालेली आहे आणि कोणे एकेकाळी येथे आग ओकणाऱ्या फिरंगी तोफा गवत झाडीमध्ये लपून गेलेले आहे. बुरुजाचे छप्पर उडून गेलेले आहे, त्यामुळे आतील गोदामाचा भाग आपण स्पष्ट रीतीने पाहू शकतो. याच्याच पुढे आपल्याला दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1760 चा वृत्तांत खंड क्रमांक 24 पत्र क्रमांक 213 मध्ये पाहायला मिळतो. या पत्रातील नोंद पुढील प्रमाणे: साष्टांग नमस्कार, विनंती तगायत 6-26 माहे जमा दिलावेल पर्यंत वर्तमान यथास्थित असे विशेष. राजश्री नारोपंत याकडेच भानगड लागली आहे. आतून 1-2 ग्रहस्थ येऊन बोलून गेले सांगतात. परिणाम काय होईल ते न कळे. आम्ही तो खडपात हात धोंड्यावर मोर्चा बसवून तोफ फटाकड्या गरनाळा लावून रात्रंदिवस मारगिरी मोर्चेयाची व आरमाराची होतच आहे. दरवाजाजवळ गुराबा काठी परबान अलात अमादान उतरवून लेस करून दरवाजास दूर अडवून मोर्चा बसवतो. फटाकड्या व तोफ व गरनाला लावून मारगिरी करतो, जेणेकडून शामल सिद्धी काईल हो. तो विचार जसा जसा सुचतो तैसा करतच आहोत. ह्या वाक्यामध्ये आपल्याला एक आरमाराच्या विषयीची वेगळीच वाक्यरचना दिसते. ते म्हणतात की काठी परबान अलास करून, म्हणजेच गुराबांच्या डोलकाठीवर ज्या लाकडाने शीड चढवतात ती काठी म्हणजे परबान. त्याने शीड अलगद उतरवून जहाज तयार करून ते उंदेरीच्या किल्ल्याजवळ घेऊन जाणार असं लेखक म्हणतोय. ह्या प्रकारात भानगड सहजच निवळेल, परिणाम करेल, धन्याचे पुण्य प्रतापे करून थोडकेच दिवसात कार्यसिद्धी होईल. मसलतीचा विचार अवगत आहे. बहुत काय लिहिणे, लोभाची वृद्धी कीजे ही विनंती. हे पत्र रामजी महादेव बेवलकर हे साठीचे सुभेदार हे देखील उंदेरीच्या लढाईत सहभागी झालेले, त्यांनी पुण्यामधील बाबूराव फडणीसांना लिहिलेले आहे. 17 जानेवारी 1760 ह्या दिवशी सुद्धा एक पत्रामध्ये उंदेरीच्या लढाईच्या नोंदी सापडतात. त्यामध्ये केवळ थोड्याशा 2-3 वाक्यातच माहिती दिलेली आहे. सर्व मिळून सभोवता गरका घालून जवळ गोळी टप्यावरी उंदेरीचे खडक होते, त्याचवर मोर्चेबंदी केली आहे. तोफा गरनाळा मोर्चावर नेल्या आहे आणि अशा रीतीने कदाचित मराठे आणि सिद्धी यांच्या लढाईमधला हा अतिशय अखेरचा हातघाईचा भयानक लढाईचा टप्पा आहे, हे जणू ह्या छोट्याशा नोंदीतनं सुचवलेले आहे. वर्तमान काळात मात्र जी उंदेरी जिंकायला मराठ्यांनी इतके परिश्रम घेतले, ती उंदेरी आज अतिशय विपन्न अवस्थेत आहे. जेथे तेथे प्रचंड झाडी माजल्यामुळे नक्की कुठल्या अवशेषातून आपण फिरत आहोत ते देखील ओळखता येत नाही. प्रचंड झाडोरीमध्ये ह्या किल्ल्यामधले उरले सुरलेले अवशेष कसे बसे तग धरून असलेले आपण पाहू शकतो आणि ह्या किल्ल्याची दुरावस्था पाहून आपल्याला खूपच वाईट वाटते. मित्रांनो, इतिहास ऐकत गडभरबंदी करताना आपण येथे एका वास्तुविशेषासाठी येऊन पोहोचलो आहोत. माझ्या पाठी तुम्हाला येथे एक तळं दिसतंय, जे दगडी घडीव अशा चिऱ्यांनी बांधून काढलेले आहे आणि आता मात्र येथे तुम्हाला संपूर्ण झाडोरा उगवलेला दिसेल आणि चिखल माजलेला दिसेल. अगदी थोडंसं पाणी जे पण शेवाळ्याने भरलंय ते येथे आहे. पण ह्या किल्ल्यावर असलेल्या 3 प्रचंड मोठ्या जलस्रोतांपैकी हा एक महत्त्वाचा जलस्रोत आहे. हे पावसाळी पाणी साठवण्याचं एक मोठं टाका आहे, कारण उंदेरीवर जलसाठा म्हणजे जो भूमी अंतर्गत जलस्रोत आहे त्याची उपलब्धता नसल्याने उंदेरी किल्ल्याची पाणी पुरवठ्याची भिस्त
ह्या पावसाळी पर्जन्य साठवणुकीच्या टाक्यांवर अवलंबून होती। तर अशा 3 मोठ्या टाक्या इथे आहेत, त्याच्यापैकी हे एक टाकं आपण इथे बघत आहोत। आणि आता आपण परत एकदा आपली गडभ्रमंती या वाटेने पुढे सुरू ठेवूया आणि उंदेरी किल्ल्याचा इतिहास जाणत राहूया। चला। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण गडफेरी करता करता ह्या इथे ध्वजस्तंभाच्या निशाणकाठीपाशी आलेलो आहोत। येथे अतिशय जास्त झाडीझाडवर असल्यामुळे त्या बुरुजापर्यंत तर जाता येत नाही, पण ह्या ढालकाठीच्या निशाणाजवळच मी उंदेरीवर मिळवलेल्या मराठा विजयाची गाथा सांगणाऱ्या पत्राची नोंद तुम्हाला वाचून दाखवतो। हे पत्र सरदार नारो त्रिंबक पेशव्यांना उंदेरीच्या विजयाची बातमी कळवतात तेव्हाचे आहे। हे पत्र मराठा रियासताचे खंड 24 पत्र क्रमांक 257 ह्या क्रमांकाने नोंदणीकृत आहे। 20 जानेवारी 1760 माघ शुद्ध चतुर्थी सोमवार घटिका रात्र अवसीची 26 4 जखर सन सितैन श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी आज्ञाधारक नारो त्रिंबक चरणावर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार। विज्ञापना तारीख 26 1 जमा दिलाखर प्रातःकाल पर्यंत मुक्काम उंदेरी यथास्थित असे विशेष। किल्ले उंदेरीवर आज रविवार तृतीयेस स्वामीचे निशाण सेवकाचे हाती चढले। स्वामीची फते जाहली। सद्यांत वर्तमान मागाहून सेवेसी लिहितो। तूर्त 40-50 असामी व 50,000 रुपये पाठवयासी आज्ञा करण्यास स्वामी समर्थ आहेत। राजश्री रामजी पंत सुभेदाराकडून निशाण न घेत बोली न घालावीत, परंतु त्याचकडे किल्ला देत नाही हे त्यांनीही मान्य केले। त्याचे मुद्दे सर्व आम्ही मान्य केले। त्याची यादी अलाहिदा पाठवितो। सेविषयी श्रुत होय ही विज्ञप्ती। पेशव्यांनी पुढे उंदेरी किल्ल्याचे नाव बदलून जयदुर्ग असे नाव ठेवले। तेथे मराठा दरबारातनं पहिला अंमलदार म्हणून नारो त्रिमल ह्याची किल्लेदार म्हणून नेमणूक केली। उंदेरी महालामध्ये किहिम, सारळ, मांडवे, बेलवली, परहूर आणि चिंचवली ही गावे सिद्धी जंजिरेकर ह्याच्यामधून मराठी साम्राज्यामध्ये विसर्जित झाली आणि अशा रीतीने कोकणपट्टीमध्ये जंजिऱ्याच्या संस्थानामधला हा महत्त्वाचा भाग मराठा स्वराज्याचा भाग बनला आणि जंजिऱ्याचे संस्थान केवळ जंजिरा आणि मुरुड एवढेच नाममात्र उरले। ह्या विजयाची ही निशाणकाठी साक्षीदार आहे। तर अशा रीतीने उंदेरी किल्ला जेव्हा तुम्ही भटकायला याल तेव्हा ह्या किल्ल्यामध्ये तुम्हाला जेथे तिथे झाडी माजलेली दिसेल, अवशेष येथे सगळं पडून गेलेले दिसतील, पण ह्या दगडी पडलेल्या अवशेषात मराठ्याची विजयाची गाथा ह्या दगडांना इतिहासाचे कान लावून ऐकले तर तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल। तर येथून थळवरून खांदेरीला जाताना जमल्यास उंदेरी किल्ल्याची भेट नक्कीच अवश्य घ्या आणि मराठा नौदलाच्या ह्या यशस्वी कामगिरीला आवर्जून सलाम करा। 1760 साली उंदेरी स्वराज्याचा भाग झाला व जंजिरे जयदुर्ग नावाने स्वराज्य सेवेत रुजू झाला। यानंतर उंदेरीवर महत्त्वाची घटना 15 वर्षांनी म्हणजे 1775 साली घडली, ज्याची माहिती पिराजी भिलारे हे पेशव्यांचे स्थानिक अंमलदार पुणे दरबारात मुख्य कारभारी नाना फडणवीसांना पत्रातून देताना आपण पेशवा दफ्तर खंड क्रमांक 35 पत्र क्रमांक 166 मधून पाहू शकतो। पिराजी भिलारे या पत्रातून सिद्धी हबसी जंजीरकर 40 गलबतांनिशी खांदेरी उंदेरीच्या आसमंतात आल्याची बातमी पुणे दरबारला कळवतात। ह्या संकटाला तोंड देण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत त्याचा अहवाल लिहिताना ते म्हणतात, येथील भरतीचा विचार तो धन्यास सर्व ठाऊक आहे। बंदोबस्त तरी चांगला, दारुगोळा, जखीरा, सामान, लोकांचा दिलदिलासा, रोजमुरा यांची वाटणी यथास्थित झाली आहे। सावकार ऐवज उभयतांनी काढून वाटणी केली। भात विकला नाही, पण लोकांचा भरणा थोडा। जंजिरे जागा बिकट, अशा जागी भरणा 600-700 माणसांचा निदान असावा। 500 माणूस चांगले बरखंदाज खातर जमेचे मर्द यांची रवानगी करावी। या नोंदीचा बारकाईने अभ्यास केल्यास त्याकाळी किल्ल्याच्या बंदोबस्ताच्या गोष्टी आपल्याला समजतात। उंदेरी किल्ला पेशवे आंग्रे संयुक्त अंमलात असल्याने बंदोबस्ताच्या खर्चासाठी सावकारी ऐवज म्हणजेच कर्ज उभयतांनी म्हणजेच दोघांनी काढले। कर संकलनात मिळालेला भात विकला नाही
व त्यातून किल्ल्याच्या रसदीची तरतूद केली. दारुगोळा व साहित्य जमा करून ठेवले. लोकांचा रोजंबुरा म्हणजेच पगार वेळेवर वाटला. यातून 1775 म्हणजेच उत्तर पेशवाई काळात किल्ल्यांचे व्यवस्थापन कसे चालत असे हे समजून येते. त्याचसोबत उंदेरी किल्ल्याच्या व्यवस्थापनाचा देखील आपल्याला पेशवे आणि आंग्र्यांच्या दफ्तरात विविध नोंदी पाहायला मिळतात व तत्कालीन कारभाराची देखील त्यातून माहिती मिळते. उंदेरी किल्ल्यासंबंधीच्या प्रशासकीय नोंदी पाहण्यासाठी आपण किल्ल्यामधल्या स्थलदर्शनापैकी एक महत्वाच्या स्थलदर्शनाकडे वळूया. किल्ल्याच्या पूर्व भागातील तटबंदीकडून दक्षिणेतून उत्तरेला जाताना आपल्याला 3 तलाव लागतात. त्याच्यापैकी हा द्वितीय क्रमांकाचा तलाव आहे. हा सर्वात छोटा तलाव असून कदाचित हा खाशा लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी बांधण्यात आला असावा. याची चौतर्फा दगडी तटबंदी आजही आपल्याला चांगल्या रीतीने शाबूत अवस्थेत दिसते. तर मित्रांनो, आपण जो प्रचंड मोठा जलस्रोत बघितला ते घडीव चिऱ्यांचं बांधीव टाकं होतं चौकोनी आकाराचं, आणि त्याच्या एका कोनाड्यात आपल्याला अशी ही सुंदर कमान दिसते आणि येथून खाली जायचा रस्ता दिसतो जो येथून सरळ आत जाऊन वळलेला आहे पाण्याच्या दिशेने. तर पाण्याची जितकी पातळी आहे त्या पातळीपर्यंत पोहोचून पाणी काढता यावं ह्यासाठी केलेली ही रचना आहे. अर्थात आता मी येथून आत जाऊ शकत नाही, त्या आतमध्ये प्रचंड झाडीझाडोरा माजला आहे, त्यामुळे येथे कदाचित म्हणजे साप विंचवासारख्या जनावरांच्या अस्तित्वाची शक्यता आहे. त्यामुळे मी इथे आत तर जाऊ शकत नाही. पण तत्कालीन सिद्धीच्या दुर्ग स्थपतींनी पाण्याचा किती काळजीपूर्वक विचार केलेला ते आपल्याला इथे दिसतं. आणि त्याच्यानंतर 1760 सालापासून मराठ्यांची सत्ता येथे होती, तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या जे वास्तुविशेष रचना केलेल्या त्याचा देखील यशस्वी रीतीने चांगल्या प्रकारे वापर करून घेतलेला. तर अशा ह्या अतिशय थोड्याशा वास्तुरचना आपल्याला उंदेरी किल्ल्यावर बघायला मिळतात. कारण उंदेरी हा युद्ध चालू असताना बांधलेला गेलेला किल्लेला आहे, त्यामुळे येथे आपल्याला फारसे मोठे भव्य असे वास्तुविशेष पाहायला मिळत नाहीत. किंवा येथे हे समुद्राच्या आत असलेलं बेट असल्यामुळे प्रचंड उंच वास्तुरचना देखील पाहायला मिळत नाही. पण अशा छोट्या छोट्या दडलेल्या वास्तूंकडे आपण जेव्हा इतिहासाच्या नजरेने बघतो तेव्हा आपल्याला उंदेरीमध्ये दडलेला इतिहास पाहता येतो. चला तर आता आपली दुर्गभ्रमंती आपण दक्षिणेतनं उत्तर दिशेच्या बाजूला अशीच सुरू ठेवूया. पुढील स्थलदर्शनाकडे वळण्याआधी आता आपण उंदेरी तालुक्याचा कारभार मराठी प्रशासनाद्वारे कसा केला जात असे त्याच्या काही नोंदी पाहूया. 1771-72 सालच्या आंग्र्यांच्या दफ्तरातील नोंदीनुसार उंदेरी महालाचे मामलेदार बाबाजी आबाजी यांनी पुणे दरबारात जमीन मोजणी व सारा निश्चितीसाठी कमाविसदार पाठवण्याची विनंती केली होती. याच्यानंतरची एक महत्वाची नोंद म्हणजे 1791 साली उंदेरीच्या मामलेदारावर चक्क भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला. त्यांनी करसंकलनामध्ये 6262 रुपयांचे अफरातफर केल्याचे सिद्ध झाल्याने त्याला पुणे दरबारांकडून बडतर्फ करण्यात आले व नवे मामलेदार लक्ष्मण कृष्ण चांदरकर यांची नेमणूक झाली. याचवरून आपल्याला दिसून येते की भ्रष्टाचार हा त्याही काळात चालत असे, पण तत्कालीन केंद्रीय मराठा सत्ता त्याबाबत किती सक्तीने कारवाई करून भ्रष्टाचारी जे अधिकारी असतात त्यांची सक्तीने बडतर्फी करून त्या जागी लगेच नवीन अधिकारी देखील नेमत असे आणि शक्य होईल तितकं कायद्याचे राज्य मराठा प्रजेसाठी राहील याची काळजी घेत असे. भ्रष्टाचाराच्या ह्या प्रकरणासोबत आपल्याला आंग्र्यांच्या दफ्तरांमधनं सालीना किती उत्पन्न आंग्रे सरकार आणि पेशवे यांना मिळत असे याचे देखील दाखले मिळतात. 1793 साली रेवस बंदरातनं निर्यातीचे उत्पन्न 1057 रुपये 3.5 आणे इतके जमा झाले होते. मामले उंदेरी याचा एकूण जमीन महसूल 1546 रुपये होता. मामले उंदेरीच्या बंदर थळ येथून साधारणपणे निर्यातीचे उत्पन्न 2554 रुपये इतके जमा झाले होते. तर्फ श्रीगाव म्हणजेच अलिबाग शहराचे तत्कालीन महसुली सालीना उत्पन्न 1139 रुपये 2.5 आणि 3 पैसे असे होते. हे महसुलाचे वार्षिक आकडे ऐकून
आज आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटत असेल। मराठ्यांच्या प्रशासनाच्या नोंदी तपासताना आपल्याला केवळ महसुली उत्पन्नाचे कंटाळवाणे आकडेच कळतात असे नाही। मराठा साम्राज्याच्या अखेरच्या कालखंडात देखील मराठा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत होते व अंमलबजावणी देखील करत होते, हे काही उदाहरणावरून दिसते। 1803 सालच्या आंग्रे दफ्तरातील नोंदीनुसार उंदेरीचे मामलेदार आपाजी बहिरट यांच्या नोंदीतून समुद्रालगतची बागायती जमीन खारट झाल्यामुळे आगार वाडी नुकसानीत गेली, भागीदार सोडून गेले, तरी सरकारी मदत देऊन बागायती वाडी पुन्हा लागवडीखाली आणण्यास प्रोत्साहन देताना आपण पाहू शकतो। तलावेन कौल आपाजी बहिरट सुभेदार किले जयदुर्ग यांस करून त्रिंबक विश्वनाथ यास खार पंचभागी पैकी 25 वर्षे दर्या गर्क आगारातील वाड्यांच्या विहिरींचे पाणी मचूळ जाहले, त्यामुळे शेतकी होत नाही। खार दर्या गर्क होऊन भागीदारांनी सोडचिट्या घेतल्या, वाड्या कोणी बंदिस्त करत नाही, तरी मामुरीवर नजर देऊन बंदिस्त कराव्यास आज्ञा तरी बंदिस्त करणे, तयार झाल्यावर दुतर्फा पाहणीदार जाऊन जमीन मोजणी व खर्चाचा आकार घेऊन दर बिघा रुपये 2.5 प्रमाणे वसूल घेणे। ह्याच नोंदीमधून आपल्याला मराठा सरकार शेतकऱ्यांची देखील किती काळजी करत होते हे दिसून येते। तर मित्रांनो, अशा रीतीने मराठा दफ्तरातील विविध नोंदी पाहत पाहत आता आपण पुन्हा एकदा दुर्ग सफरीकडे वळूया। येथे आपण फिरत आहोत। ह्या भागामध्ये ह्या उंदेरी किल्ल्यातील वाड्यांचे, किल्लेदार वाड्याचे, गोदामाचे अवशेष पाहायला मिळतात। अर्थात येथे अतिशय झाडी माजल्याने आणि गवत झाडझाडोरा माजल्याने हे नक्की कशाचे अवशेष आहे हे ओळखता येणे दुरापस्त आहे। येथेच आपल्याला किल्ल्यातील सर्वात मोठा 3ऱ्या क्रमांकाचा येथे जलस्रोत पाहायला मिळतो। येथे तुम्ही बघितलं असता ह्या जलस्रोतामध्ये ह्या बांधीव घडीव भिंती असलेल्या तळ्यामध्ये देखील जिथे तिथे झाडझाडोरा माजलेला आहे आणि पाण्याचा उपसा नसल्यामुळे सर्व पाणी हिरवट झालेले आहे। त्याचबरोबर ह्याच्याही जवळ आपण येथे विविध वास्तूंच्या भिंतींचे अवशेष पाहू शकतो, पण अतिशय झाडझाडोरा माजल्यामुळे हे अवशेष नक्की कुठल्या वास्तूचे असावे हे ओळखता येण्या पलीकडे गेलेले आहे। ह्या वास्तू पार करून आल्यावर आपल्याला पश्चिमेची अरबी समुद्राच्या दिशेने असलेली किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी आणि भले भक्कम बुरुज दिसतात। या अनमोल अशा ऐतिहासिक ठेव्याची होणारी ही दुरावस्था पाहून आपल्याला खूप वाईट वाटते। मी भारतीय पुरातत्व खात्याला नक्की विनंती करीन की त्यांनी या उद्ध्वस्त नामशेष होत जाणाऱ्या किल्ल्याकडे आवर्जून लक्ष द्यावे, अन्यथा इतिहासाचा हा अनमोल ठेवा काळाच्या ओघात पूर्ण नष्ट होईल। येथेच आपण दक्षिण दिशेने उत्तरेला येत येत परत एकदा पूर्वेच्या मुख्य महाद्वारापाशी येऊन पोहोचतो, पण आपली ऐतिहासिक दुर्ग सफर येथे थांबत नाही। येथूनच दूरवर ढालकाठीच्या बुरुजाचे निरीक्षण करून आपण आपला मोहरा परत एकदा उत्तरेच्या दिशेने वळवतो आणि या किल्ल्याच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असलेल्या बुरुजापाशी येतो। या छोटेखानी किल्ल्याच्या उत्तर भागात देखील घनदाट असे गवत आणि झाडी माजलेली आपण पाहू शकतो। त्यामुळे मी विनंती करीन, जेव्हा तुम्ही या भागात वावरत असाल तेव्हा अतिशय काळजीपूर्वक वावरा, कारण या निर्मनुष्य किल्ल्यावर साप विंचवांचे खूपच जास्ती भय आहे। पण गवतातनं चालताना काळजी घेऊन पुढे पुढे निघताना तुम्ही जेव्हा या किल्ल्याच्या तटबंदीपाशी येऊन पोहोचता तेव्हा आजही काळाशी झुंजत ही भली भक्कम तटबंदी अजूनही कशी उभी आहे याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही। ह्या भल्या भक्कम तटबंदीला उत्तर पूर्वेच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला झाडीच्या आड दडलेले एक दरवाजा दिसतो। ह्या दरवाजातून आत डोकावून पाहिले असता आपल्याला येथे ह्या उत्तर पूर्वेच्या कोपऱ्यात असलेल्या बुरुजाच्या आत जाणारा कोणे एके काळचा मार्ग दिसतो। आज जरी याचे संपूर्ण दगड ढासळले असले तरी काळजीपूर्वक चढून गेले असता आपण या बुरुजाच्या एकेकाळच्या अंतर्गत भागात असलेल्या खोलीमध्ये येऊन पोहोचतो। या बुरुजाला ही खोली अस्तित्वात होती, ज्याच्यामध्ये दारुगोळा आणि तात्पुरता अन्नाचा साठा करून बुरुजाच्या वरून पहारेकरी तोफा चालवत असत आणि किल्ल्यावर होणाऱ्या कुठल्याही हमल्याला प्रत्युत्तर देत असत। या खोलीची पाहणी करताना तटबंदीच्या बाजूने येणाऱ्या एका जिन्यावरून आम्ही फांजीवर चढलो।
फांजीवरून येथे चालताना आपल्याला किल्ल्याच्या जंग्या देखील पाहता येतात आणि ह्या बुरुजापाशी येऊन पाहिले असता आपल्याला येथे 3 ते 4 अतिशय सुंदर तोफा ठेवलेल्या दिसतात, पण अतिशय कमकुवत बांधकाम आणि प्रचंड माजलेले गवत ह्यामुळे त्या तोफांपर्यंत मात्र पोहोचता येत नाही आणि येथेच आपली उंदेरी किल्ल्याची गडभ्रमंती समाप्त होते। पण इतिहास मात्र संपत नाही, तो पाहण्यासाठी आता मात्र मराठा दफ्तराऐवजी बॉम्बे प्रेसिडेन्सी कुलाबा डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये संदर्भ तपासावे लागतात। 1803च्या या प्रशासकीय नोंदीनंतर मात्र आपल्याला मराठी सत्तेला उतरती कळा लागत गेल्याचे पाहायला मिळते। 1803 नंतर 1818 पर्यंत 2 मराठा इंग्रज युद्धामध्ये सतत इंग्रजांकडून पराभव पत्करल्याने दुसरा बाजीराव हा शेवटचा नादान पेशवा इंग्रजांपुढे शरणागती पत्करतो आणि 9 मे 1818 रोजी रायगडावर इंग्रजी निशाण चढून मराठा साम्राज्याची समाप्ती होते। याच दरम्यान बरेचसे स्थानिक सरदार आणि जहागीरदार वाढत्या प्रबळ इंग्रजी सत्तेपुढे नतमस्तक होऊन त्यांची चाकरी पत्करून आपल्या जहागिऱ्या वाचवण्याच्या कामाला लागतात। 1822 साली अशाच रीतीने कुलाबकर आंग्रे इंग्रजांचे संस्थानिक बनतात। 1840 साली कुलाबा संस्थानाकडून इंग्रज उंदेरीचा ताबा मागून घेतात व शेवटी मराठ्यांचे निशाण खाली जाऊन उंदेरी किल्ल्यावर युनियन जॅक फडकतो। पुढे 1844 साली कलकत्त्याचा गव्हर्नर जनरल दत्तक विधान नामंजूर करून आंग्र्यांचे संस्थान देखील खालसा करतो व अलिबाग, रेवस, थळ, उंदेरी, खांदेरी भागामध्ये इंग्रजी सत्ता प्रबळ होते। 1858 सालापर्यंत संस्थान खालसा होऊन कुलाबा हा नवा इंग्रजी पद्धतीने जिल्हा स्थापन होईपर्यंत उंदेरी हेच तालुक्याचे मुख्यालय राहते। येथून 130 खेड्यांचा कारभार चालू असतो। पुढे उंदेरी तालुका उर्फ जयदुर्ग नव्या अलिबाग तालुक्यात विसर्जित होतो आणि उंदेरीचे राजकीय महत्त्व देखील लयाला जाते। 1858 पासून ते 1947 पर्यंत इंग्रजांचा गुलाम म्हणूनच उंदेरी एक दुर्लक्षित कोपऱ्यात समुद्रात काळाशी झुंजत राहतो आणि 1947 नंतर भारतीय गणराज्याचा भाग बनून तुम्हा आम्हा इतिहास प्रेमींना खुणावत काळाशी झुंजत आजही तो किल्ला समुद्रामध्ये आपण पाहू शकतो। अशा रीतीने उंदेरी जलदुर्गाचे संपूर्ण दुर्गदर्शन आणि पुराव्यांवर आधारित क्रमवार इतिहास सह्याद्री नेचर ट्रेल्स मधून तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला। ही किल्ल्याची सफर आपल्याला आवडल्यास लाईकचे बटन दाबून आपली पसंती आम्हाला कळवा। त्याचसोबत हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून इतिहासाची ही दुर्मिळ माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। चॅनेलवर पहिल्यांदाच भेट दिली असल्यास मराठी मातीमधील परिचित अपरिचित गडकोट, प्राचीन मंदिरे व गुंफांचा इतिहास व नवनव्या स्थळ दर्शनासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती। लवकरच पुन्हा भेटूया महाराष्ट्राच्या नवीन कोपऱ्यात। तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्स बघत राहा। धन्यवाद।